अगली खबर अकोला से आ रही है, जहां राज्य के श्रम मंत्री एवं जिला पालक मंत्री एडवोकेट आकाश फुंडकर ने कहा कि वारकरी संप्रदाय की शिक्षाओं को दूर दूर तक फैलाने वाले गोपाल बाबा ओरलकर का जीवन सभी के लिए प्रेरणादायी है। वे बालापुर तालुका के ओरलवू में गोपाल बाबा ओरलकर के अमृत महोत्सव समारोह में बोल रहे थे। इस अवसर पर केंद्रीय आयुष, लोक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री प्रताप राव जाधव, सांसद अनूप धोत्रे, महामहिम तुकाराम महाराज, सखाराम पुरकर, विधायक चैन सुख संचेती एवं अन्य लोग जो है उपस्थित रहे। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। क्या ज्ञानेश्वर नरेनाथ भगवान की, कृष्ण प्रिया भागवताचार्य गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज वाघ यांना ज्ञानेश आश्रम भैरवगडावरून प्रमाणे कार्यक्रम संपलेला, म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे आणि आता संजयजी महाराज, परमपूज्य तुकारामजी महाराज, परमपूज्य सारा व्यासपीठाची उंची इतकी मोठी आहे की आमच्यासारख्या लहान माणसांनी इथं भाषण करणंही योग्य नाही। इतके मोठे संत असताना आम्ही बोलणं, पण आजचा योग असा आहे की पूज्य बाबांचा आज अमृत महोत्सवी वर्ष आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की परमपूज्य गोपाळ बाबांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे। त्यांच्या सानिध्यात आपण सगळेजण आलेलो आहोत, ज्यांनी आयुष्याचे 75 वर्ष या देशाची, या समाजाची सेवा करण्यात पूर्ण आपलं आयुष्य घालवलं। अशा गोपाळ बाबांचा अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या प्रसंगी आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला सगळ्यांना इथे जमा होता आलं, त्यांचं दर्शन घेत। खरोखर साधी राणी आणि उच्च विचार, म्हणजे बाबांकडे पाहिलं की इतकं साधं व्यक्तिमत्व, इतकं साधा संत आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाही, असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे। अगदी मितभाषी, सौम्यभाषी, प्रत्येकाला प्रेमाने जवळ करणारे असे गोपाळ बाबा। आणि नेहमीच भाऊसाहेब इतकं भरभरून त्यांचं कौतुक करायचे, त्यामुळे आम्हालाही हा लोभ असायचा की कधी एकदा गोपाळ बाबांची भेट होते आणि कार्यक्रमात भेट झाली की तीच वाचून समाजाची, धर्माची पताका घेऊन बाबांनी त्यांचं आयुष्य घालवलं। या अमृत महोत्सवानिमित्त बाबांच्या चरणी मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचं आरोग्य असंच। माननीय आमदार श्री नितीनजी देशमुख, सर्व एखाद्या विद्वान, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि तेही एखाद्या काय बोलावं याच्यापेक्षा गेली 75 वर्ष आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ बाबा यांनी जी समाजसेवा केली, मला वाटतं ती मी सांगितल्यापेक्षा आपण सर्वांनी ती अनुभवली। माझाही त्यांचा परिचय जवळपास 18-20 वर्षापासून। ज्या ज्या वेळेस इलोरा, सखारामपूर या ठिकाणी यात्रा उत्सव असायचा, त्याला मी आवर्जून उपस्थित असायचो, बाबाही त्या ठिकाणी असायचे आणि त्यांचं सान्निध्य त्या ठिकाणी लाभायचं। अतिशय मितभाषी, पण त्यांच्यामधलं जे गुण आणि ज्ञान याची तुलना किंवा याचं वर्णन शब्दातून करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही। बांधवांनो, ही जी संत मंडळी आहे यांचे या समाजावर एवढे उपकार आहेत की आज जो समाज आपण या ठिकाणी पाहतो त्या समाजाला संस्कारशील ठेवी पूर्णत्वाकडे जात नव्हत्या, पण आज अनेक गोष्टी पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जात आहेत। आणि धर्म आणि राजकारण हे जर त्या मिळून चाललं, राजकारण म्हणजे मी काही मतदान निवडणूक। धन्यवाद। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हे व्यासपीठ उंच आहे असं म्हणावं, म्हणजे उंचीच्या माणसालाही, पण सद्गुरू श्रीरामबाबांची ती कृपा, सखाराम महाराजांची अनुकंपा आणि गुरुवर्य गोपाळ बाबांचा समाज, वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे असं समजून